आज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या। तर आपण आळूची पानं घेतलेली आहेत। आळूची पानं घेताना तुम्ही आळूची हा जो देठ आहे तो काळा बघून घ्यायचा आहे, कारण जर हा काळा नसेल तर तो भाजीचा असतो, त्याने घशाला खाज सुटू शकते। त्याच्यामुळे काळा देठच बघून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला याच्या शिरा काढून दाखवते। शीर ह्याची ही वाली शीर, ही आणि ही, ह्या तीन साईडचे शिरा काढून दाखवते तुम्हाला। आता आपण आळूवडी कशी बनवायची त्याचं साहित्य दाखवते। मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ही आळूची पानं चिरून घेतलेली आहेत, याचे सगळे शिरा काढून घेतलेले आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हळद घेतली आहे, चण्याचं पीठ, हे मी लसूण, अद्रक आणि जिरं घेतलं आहे, कोथिंबीर, तीळ घेतले आहेत, ओवा घेतला आहे, तसंच ओलं खोबरं माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी ओलं खोबरं घेतलं आहे। तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता। चवीनुसार मीठ, चवीनुसार थोडंसं कमीच घ्या, कारण आपण कोकम भिजत घातले आहे तर कोकममध्ये मीठ असतं, म्हणून आपण मीठ कमी घ्यायचं आहे। तसंच आमचा घाटी मसाला आणि तांदळाचं पीठ, ह्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता, आणि हिंग। आता आपण वाटण करून घेऊया। मिक्सरमध्ये आता खोबरं, कोथिंबीर, लसूण, अद्रक, जिरं आणि घाटी मसाला टाकून आपण मिक्सरला वाटून घेऊया। अशा प्रकारे मी वाटण करून घेतलं आहे। वाटण बारीक होण्यासाठी मी अगदी थोडंसं पाण्याचा वापर केला आहे, अगदी थोडं। बघू शकता एकदम फाईन वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक। आता आपण एक ताट घेतलेलं आहे, त्या ताटामध्ये आपण केलेलं वाटण आता काढून घेणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, हळद, तीळ आणि ओवा। ओवा पानानुसार घ्यायचा आहे। माझी 4च पानं होती म्हणून मी ओवा कमी घेतलेला आहे। आता आपण हिंग टाकून घेऊया, मगाशी आपण जे भिजत ठेवलेलं आहे ते थोडंसं मॅश करून घेऊया, थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही त्याच्यातून जे त्यातला सगळा रस पाण्यात उतरलेला आहे, ज्याला की याला कोळ म्हटलं जातं, या सारणामध्ये टाकून घेऊया। फक्त रस्सा टाकायचा आहे। बघू शकता तुम्ही, आपण चोथा नाही टाकत आहोत, चोथा तसाच ठेवलेला आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ टाकणार आहोत, 2 चमचे। आता आपण चण्याचं पीठ टाकून घेऊया। मी 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे, क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे आपलं मिश्रण सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ते आळूच्या पानांना लावून घेऊया। मगाशी साहित्यामध्ये तुम्हाला मी शेंगदाण्याचं कूट म्हणजेच दाण्याचं कूट दाखवायची विसरली, तेही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण आळूचं पान आहे ते ठेवलेलं आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्या 3च शिरा काढलेल्या, पण ह्या ज्या बारीक शिरा आहेत त्यांनाही थोडंसं प्रेस करण्यासाठी आपण लाटण्याचा वापर करणार आहोत। लाटण्याचं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून बाकीचे शिरा सुद्धा खाली बसतील। आता आपण त्याच्यावरती पीठ लावणार आहोत, जे आपण सारण केलेलं। सारण जास्त घट्टही नकोय, पातळही नकोय, कारण पातळ झालं तर पान पीठ सोडेल, बाहेर पूर्ण येईल। घट्ट झालं तर फक्त पीठ चव लागेल। तर मेक शुअर करा की तुम्ही जास्त पातळही करणार नाही आणि जास्त घट्टही करणार नाही। आपण असं पूर्ण पानांना लावून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपण या खालच्या पानाला लावून झालेला आहे। आता त्याच्यावरती आपण ही एक अजून पान ठेवलेलं आहे, आता त्यालाही लावून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळ्याच पानांना पीठ लावून घेऊया, म्हणजे आपलं सारण लावून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळ्या पानांना लावून झालेलं आहे। आता आपण याचा रोल करणार आहोत। रोल कधीही घट्ट करावा। आता बघू शकता तुम्ही, वरून आपण एकदा फोल्ड केलेला आहे, थोडंसं त्याच्यावरती आपण आता सारण लावत आहोत, का आता ते चिटकून राहावं। साईडने फोल्ड केलेला आहे, लूज फोल्ड करायचं नाही आहे, तुम्हाला टाईटच फोल्ड करायचंय।
आता आपण खालून घेतलेले आहे, बघू शकता पूर्ण पॅक केलेला आहे. आता बघू शकता तुम्ही. आता आपण अजून आता रोल करणार आहोत. टाईट करायचं आहे, पकड लूज ठेवायची नाही आहे. पूर्ण अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. पाहू शकता असा रोल झालेला आहे. अशा प्रकारे आपला आळूवडीचा रोल तयार करून झाला आहे. आता आपण ह्याला उकडवून घेऊया. उकडवण्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये बघू शकता तुम्ही खाली पाणी घेतलं आहे. आपली जी जाळी असते कुकरची ती टाकलेली आहे. त्याच्यावरती टोपामध्येही पाणी ठेवलेलं आहे. तसंच मी ही ताटली घेतलेली आहे. त्या ताटलीला चिटकू नये म्हणून मी तेल लावलेलं आहे. बघू शकता त्याच्यावरती आपला रोल ठेवला आहे. आता हा रोल आपण कुकरमध्ये ठेवून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपण कुकरमध्ये रोल ठेवून घेतलेला आहे. कुकरचं झाकण लावून घेऊया. कुकरच्या 3 शिट्ट्या आता करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर कुकरमध्ये नसेल करायचं स्टीम तर तुम्ही एक टोप घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. ते टोप काळा पडू नये म्हणून त्याच्यामध्ये लिंबाची फोड किंवा चिंच टाकून ठेवा. पाण्याला एक उकळी मारा. त्याच्यावरती चाळण ठेवा. चाळणीला छान तेल लावा आणि त्याच्यावरती हा रोल ठेवा आणि छान 1-2 वाफ द्या. 10 मिनिटं ठेवा. तुमचं रोल तयार असेल. 4 शिट्ट्या कुकरला लावून झाल्यानंतर आपलं आळूची वडी स्टीम झालेली आहे. आता मी हिला कापून आणि तळून दाखवते. दाखवल्याप्रमाणे उकडवून घेतल्या होत्या. आता आपण त्या उकडवलेल्या आळू वड्यांना कापणार आहोत. बघू शकता. कापताना लक्षात ठेवायचं आहे की त्याचा चुरा होऊन द्यायचा नाही आहे. तुम्ही पाहू शकता वडी अखंड कापली जात आहे आणि ती थंड झाल्यानंतरच कापा, जेणेकरून चुरा जास्त होणार नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहे. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते किंवा तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. गॅसवरती कढई ठेवली आहे. आता कढई तापली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. मी डीप फ्राय करणार आहे म्हणून तेलाची क्वांटिटी जास्त घेणार आहे. तेल छान तापून घ्यायचं आहे. तापल्याशिवाय वड्या टाकायच्या नाही आहेत. तेल तापलेलं ओळखण्यासाठी आपण वडीचा छोटासा तुकडा तेलात टाकून बघणार आहोत. बघू शकता तेल आपण छान तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात वड्या सोडूया. तळलेल्या वड्या 10 ते 15 दिवस टिकतात आणि शॅलो फ्राय केलेल्या वड्या हे 8 दिवसच टिकतात. पण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. आता मी वड्यांची एक साईड चेंज करून घेते आहे. तुम्ही पाहू शकता किती छान लालसर असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळ्याच वड्या तळून घेऊया. अशा प्रकारे आपल्या वड्या तळून झाल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली वडी नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.